सुरुवातीला मी 27 तारखेपासून 12 तारखेपर्यंत चालणाऱ्या 13 दिवसाच्या 3 आठवड्याच्या अधिवेशनामध्ये काय काय प्रश्न तुम्ही लोकप्रतिनिधी मांडू शकता आपल्या मतदारसंघातले आणि आपल्या जिल्ह्याचे यावर बोलतं करण्यासाठी एका अर्थाने, कारण शेवटी असा एखादा इव्हेंट असतो त्या निमित्ताने कागद पेन घेऊन माणूस बसतो, तर यावर बोलतं करण्यासाठी सकाळ समूहाने हा जो उपक्रम केला त्याबद्दल सकाळ समूहाचं खूप मनापासून अभिनंदन करतो. कारण तसं म्हटलं तर आयत्या बातम्या तुम्हाला मिळत असतात, त्यामुळे तुम्ही असा वेगळा वेळ काढून एक्झरसाईज करण्याची आवश्यकता नाही, पण तुम्ही तो एका अर्थाने सामाजिक जाणीवेतून केला त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. लोकप्रतिनिधींनी सुद्धा वेळ काढला, आले, खूप वेळ त्यांनी आपली मांडणी केली, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो. प्रामुख्याने पुणे शहर असेल किंवा नागपूर शहर असेल, सगळ्यांचे पहिले कॉमन प्रश्न असतात ते सांडपाणी, पिण्याचं पाणी, ट्रॅफिक आणि त्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये असणारे रोड्स हेच विषय असतात. तर पुण्यापुरतं म्हटलं तर आता ज्या प्रकारे 34 गावं आपण जोडली, त्याच्यातून आपण देशातली भौगोलिक क्षेत्र जास्त असणारी, भरपूर असणारी, मोठी असणारी अशी महानगरपालिका म्हणून पुशारका मारायला लागलो. त्याच्यातून ॲडमिनिस्ट्रेशन होणार नाही आणि त्यामुळे ह्याला नॅचरली कोणाला कुठे जायला आवडेल ते बघून, परंतु दुसरी महानगरपालिका ही लवकरात लवकर केली पाहिजे. अन्यथा माझा गाव बरा अशी लोकांची मानसिकता व्हायला लागलेली आहे. टॅक्सेस तर घ्यायला लागले, छोटंसं बांधकाम करायचं ते परवानगी घ्यायला लागते, परवानगी लवकर मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूने सुविधा कुठल्या नाही. त्यामुळे मग एक वेगळी महानगरपालिका. संपूर्ण पुणे शहरामध्येच अनेक जागी पाणी तुंबत आहे आणि याचं मूळ शोधून काढणं हे पुणे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. खरं तर तात्पुरती मलमपट्टी आणि डागडुजी करून हा प्रश्न सुटणार नाही आहे. दुसरी गोष्ट, गेले काही वर्ष आपण पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये ढगफुटी होताना सुद्धा बघतोय. काही तासांमध्ये 100 mm पाऊससुद्धा पडताना दिसतोय. त्यामुळं पर्यावरणाचे बदल हे आता पुणेकरांच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेले आपल्याला दिसत आहेत. आता हे जागतिक जरी असलं तरी सुद्धा पुणे महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुणेकरांना हानी होणार नाही, एखाद्या पुणेकराचा जीव जाणार नाही हे पाहिलं पाहिजे. याच्यावरती आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी आवाज उठवू. सुदैवानं माझ्या हडपसरमध्ये सुद्धा मगरपट्टा परिसर असेल किंवा कोरेगाव पार्क परिसर असेल किंवा आमचा बाकीचा सगळा कात्रजचा परिसर असेल, इथं दरवर्षी पाऊस जास्ती पडतो, पण नाले बुजवले गेलेले नाही आहेत. त्याच्यामुळं नाले अजूनही मोकळा श्वास घेत आहेत. त्याच्यामुळं आमच्या इथं एवढी तुंबाई होत नाही आहे. तर सर्वप्रथम हा पहिला एक विषय पाहिला पाहिजे की पुणे शहरातले पूर्वी अस्तित्वात असलेले किती नाले बुजवलेत, वळवलेत, काही तांत्रिक कारणासाठी वळवलेत, काही कुणाच्या तरी फायद्यासाठी वळवलेत का, याचं एकदा सगळं ऑडिट झालं पाहिजे. कारण एक साधी गोष्ट आहे, पुणे पूर्वी कधीच तुंबत नव्हतं. याच्या आधी ढगफुटी होत असेल, काही तासात पाऊस जास्ती पडत असेल, पण आता ते का दिसायला लागलं त्याची कारणं अनेक असतील. कदाचित कॉन्क्रीटचे रस्ते, पाणी मुरत नाही आहे, कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून पाणी वाहून जातं आहे. पण दुसऱ्या बाजूला दरवर्षी डांबरीकरण करणं हा खर्चही आता परवडणार नाही. त्यामुळे कॉन्क्रीटचे रस्ते ही काळाची गरज आहे. केलेला रस्ता 25 वर्ष टिकतोय, डांबराचा रस्ता 2 वर्षात उखडतोय, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असताना ज्या समस्या उद्भवत आहेत त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन कशा पद्धतीने त्याच्यात सुधारणा करता येईल, त्याची उत्तरं शोधता येईल, याचंही काम केलं पाहिजे. निश्चित याविषयी आम्ही अधिवेशनामध्ये मांडूयात. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय आणि एक खूप लोकांचा विश्वास असणारा हा नेता, आणि हा विश्वास कामत नाही. मी काही दिवसापूर्वी आत्ता मागच्याच आठवड्यात कोकणात गेलो होतो. तिथं सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी आंब्याच्या, चिक्कूच्या खूप मोठ्या नर्सऱ्या उभ्या केल्यात की एक जण 40-40, 50-50 हजार रोपं विकतोय. आम्ही विचारलं हे कशामुळं, तर त्यांनी सांगितलं की आदरणीय पवारसाहेबांनी फलोत्पादनची योजना आणली आणि गावागावामध्ये ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात आंब्याची झाडं, चिक्कूची झाडं किंवा इतर फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, त्यावेळेला रोपं पुरवण्यासाठी आम्हाला नर्सऱ्या कराव्या लागल्या. आज ती लोक लाखात नाही तर कोटी रुपयामध्ये शेतकरी त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न आहे. मतदारसंघाच्या दृष्टीनं पाणी, रस्ते म्हणजे ट्रॅफिक आणि कचरा या संदर्भामध्ये फार गरजेचे आहे.
कारण पिंपरी-चिंचवड शहर वाढतं आहे. विशेषतः माझा ग्रामीण भाग जो समाविष्ट गाव आहे तो समाविष्ट गाव फार म्हणजे त्याचा विकास फार जोरात म्हणजे लोक फार राहायला येतात, घर प्रकल्प जास्त होतात आणि नागरीकरण वाढल्यावर आपोआप या सगळ्या यंत्रणेवर ताण येतो आणि अशा जर ताण वाढला तर कुठल्या 30-35 वर्षात होणारा लोकसंख्या वाढलेली लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने येणारा या यंत्रणेवरचा ताण हा पाहिला तर आपल्याला या सगळ्या गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल आणि राज्य सरकारला याच्यामध्ये पूर्णपणे कशी महापालिकेला मदत करता येईल स्थानिक स्वराज्य संस्थेला त्याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहे. मागील 4.5 वर्ष कालावधीमध्ये जे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प मावळ तालुक्यात येणं अपेक्षित होतं त्यामध्ये पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ग्लास स्कायवॉकची निर्मिती झाली पाहिजे. तो देखील प्रकल्प आमचा आज अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याची देखील सुरुवात पुढच्या काही महिन्याभरामध्ये होईल. तीर्थक्षेत्र असलेल्या आई एकविरा देवी आहे, संत जगनाडे महाराज, संत तुकाराम महाराज या भागातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या करता देखील शासनानं भरीव अशा निधीची तरतूद केली. काही इंडस्ट्री पार्क जो आहे त्या भागामध्ये कंपन्या देखील आल्या पाहिजे किंवा वेगळे उद्योग आले पाहिजेत याकरता आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. तो देखील आम्हाला आज एक चांगलं समाधानकारक त्या ठिकाणी काम किंवा आम्हाला वेगवेगळ्या इंडस्ट्री आल्यामुळं स्थानिक भूमिपत्र देखील एक समाधान व्यक्त करतायत. परंतु शेवटी कामं होत असताना कुठली कामं किंवा समस्या या कधी संपत नाही आणि आज हे पंचवार्षिकमधलं माझं शेवटचं अधिवेशन असणार आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं माझ्या शहरी आणि ग्रामीण भागाचा विचार करत असताना ग्रामीण भागातील मूलभूत सुविधेमध्ये जल जीवन मिशन पाणी योजना या आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने ज्या 30-35% योजना या प्रलंबित आहेत किंवा जे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे याबाबत येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही तारांकित प्रश्न किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.